मित्रांनो, आज अनेक लोकांच्या आयुष्यात पैसा आहे, घर आहे, नाव आहे, कामात यश आहे. पण तरी सुद्धा मनाच्या आत कुठेतरी एक पोकळी आहे, एक अस्वस्थता आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आनंद नाही. लोकांना वाटतं यांच्याकडे सगळं आहे, किती सुखी आहेत हे. पण खरं हे आहे की बाहेरचं यश आणि मनातील शांती या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आनंद ही गोष्ट पैशातून, प्रसिद्धीतून किंवा वस्तूंमधून कायमची मिळत नाही. मन शांत असेल तर साध्या चहातही समाधान मिळतं, आणि मन अशांत असेल तर सगळ्या सुखसोयी असूनही आयुष्यात रिकामं वाटू लागतं. सगळं असूनही आनंद न मिळण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे जास्त विचार करणे, जास्त काळजी करणे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे शिल्पकार मनासे या आपल्या मराठी चॅनलवर. तुम्हीही जर सतत तेच ते विचार करत असाल तर ते थांबवण्यासाठी मी तुम्हाला 5 सोप्या टिप्स सांगणार आहे, ज्या तुमच्या मनातील सतत येणाऱ्या विचारांना थांबवतील. टिप नंबर 1, निगेटिव्ह गोष्टींपासून लांब राहा. आपल्या जीवनामध्ये सर्वात निगेटिव्ह गोष्टी या रोजच्या वर्तमानपत्रात व TV न्यूजमध्ये दाखवल्या जातात. न्यूजपेपरमध्ये जास्तीत जास्त अपघाताच्या, मुलींवरील अत्याचारांच्या, खून, चोरी यासंबंधितच बातम्या दिल्या जातात. त्याच गोष्टी आपल्या डोक्यात दिवसेंदिवस फिरत असतात. आपल्याला भीती वाटते तसं आपल्यासोबत घडलं तर. आपल्या जीवलगांविषयी मुलांची काळजी वाटू लागते. अशा नकारात्मक विचारांनी आपला मेंदू व मन अस्वस्थ होतं. पण ज्या गोष्टी घडलेल्याच नाहीत त्या गोष्टींचा अतिविचार करून आपण स्वतःच्या मनाचे नुकसान करीत असतो. त्यामुळे आपले मानसिक आरोग्य बिघडून जाते. खबरदारी जरूर घ्या, पण अति काळजी, अति विचार करणे सोडून द्या. सकारात्मक गोष्टी पहा, एखादे मोटिवेशनल पुस्तक किंवा व्हिडिओ पहा, ऐका. नंबर 2, वर्तमान काळावर लक्ष केंद्रित करा. भूतकाळातील घडलेल्या वाईट गोष्टींमुळे, घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे आपण स्वतःला दोष देत बसतो आणि त्यावरून काळजी करत बसतो. पण काळजी केल्याने ना आपण आपला भूतकाळ बदलणार आहोत, नाही समोरच्या व्यक्तीचा. पण त्यामुळे आपण आपला वर्तमान काळ नक्कीच चिंता करून वाया घालवतो. यामुळे आपले मानसिक आरोग्य बिघडते आणि त्याचा आपल्या शारीरिक आरोग्यावरही परिणाम होतो. भूतकाळाचा विचार व भविष्याची चिंता न करता वर्तमानावर लक्ष केंद्रित करा. भविष्य आपोआपच चांगलं होईल. टिप नंबर 3, लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. एखादे काम सुरू करण्याआधी बरेच जण लोक काय म्हणतील या विचाराने त्या कामाला सुरुवातच करत नाहीत. मी अपयशी झालो तर लोक मला नावं ठेवतील याचा विचार करून आपण मागे राहतो. आपण काहीही केलं तरी लोक बोलणारच आहेत. बोलणाऱ्याचं तोंड कुणीही धरू शकत नाही. एखाद्या व्यक्तीने आपल्याला काहीतरी बोललं तर आपलं मन दुखावतं आणि ती व्यक्ती मला असं का बोलली, हे माझ्या बाबतीतच का घडलं, मी कुठे चुकले का, हे सगळे विचार आपल्या मनात येतात. आणि हेच निगेटिव्ह विचार थांबवण्यासाठी लोकांच्या वाईट बोलण्यावर लक्ष देऊ नका. त्यांच्याकडे लक्ष देणं म्हणजे आपल्या आयुष्याचा रिमोटच त्यांच्या हातात देण्यासारखं आहे. म्हणून कधीही लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. त्यांच्याकडे दुर्लक्ष करा आणि आपले काम आनंदाने करत राहा. टिप नंबर 4, स्वतःला बिझी ठेवा. रोजच्या कामाव्यतिरिक्त कुठल्या तरी चांगल्या सकारात्मक गोष्टीमध्ये मन गुंतवा. तुमच्या आवडीचे काम करू शकता. एखाद्या आवडीचे गाणे, म्युझिक ऐका, एखादे छान पुस्तक वाचा, एखादे नवीन स्किल शिकू शकता. योगा, झुंबा, डान्सचे क्लासेस जॉईन करू शकता. काहीतरी स्वतःसाठी रोज एक चांगली गोष्ट करा, ज्यातून तुम्हाला आनंद मिळेल. रिसर्चनुसार मानवी मेंदू हा एका वेळी फक्त एकाच स्थितीमध्ये विचार करू शकतो. एकतर तो सकारात्मक विचारांमध्ये असेल किंवा नकारात्मक विचारांमध्ये. पण एकाच वेळी या दोन्ही गोष्टी शक्यच नाहीत. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीला घेऊन काळजीत असता तेव्हा तुम्ही तुमचे मन तुमच्या आवडत्या गोष्टीमध्ये गुंतवू शकता. म्हणजे तुम्हाला कोणत्या तरी गोष्टीविषयी अति काळजी वाटत होती हेच तुम्ही विसरून जाल. नंबर 5, योग्य वेळी योग्य पोषक आहार घ्या. योग्य वेळेत खाल्लेलं पौष्टिक अन्न आपला मेंदू ॲक्टिव्ह आणि मूड पॉझिटिव्ह ठेवतं. पौष्टिक आहार घेतल्याने दिवसभर आपल्याला फ्रेश, एनर्जेटिक वाटतं. सकाळी 7 ते 9 मध्ये नाश्ता, दुपारी 12 ते 2 मध्ये लंच आणि संध्याकाळी सूर्यास्ताआधी हलकं जेवण घ्या.
ही वेळ पचनासाठी व मेंदूसाठी बेस्ट आहे. यामुळे पोटाचे विकार होत नाहीत. फळे, भाज्या, कडधान्ये, दही हे पौष्टिक आहार हॅपी केमिकल्स वाढवतात व ताण कमी करतात. याच्या उलट फास्ट फूडमुळे आपले वजन वाढते. वाढलेले वजन अनेक आजारांना आमंत्रण देतं. फास्ट फूड खाल्ल्याने आपली त्वचा खराब होते, थकवा आणि चिडचिड वाढवतं. अगदी मेंदूची एकाग्रताही कमी करतं. आपण आपल्या वयापेक्षा मोठे दिसू लागतो. म्हातारपण लवकर दिसू लागते. म्हणूनच योग्य वेळी योग्य आहार घ्या आणि मन नेहमी पॉझिटिव्ह ठेवा. मित्रांनो, ओव्हर थिंकिंग थांबवायचं असेल तर एक पाऊल आजच उचला. मी सांगितलेल्या टिप्स नक्की फॉलो करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून अशा मोटिवेशनसाठी सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ऑल इज वेल.